सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। दिवाळीमध्ये आपल्याला गुगल ॲडसन कोण एक पार्सल आले, पार्सल किंवा दिवाळीचं गिफ्ट म्हणलं तरी चालेल। प्रत्येक यूट्यूबर किंवा प्रत्येक कंटेंट क्रिएटर जो यूट्यूबवर काम करतो, प्रत्येकाला वाटतंय आपलं चॅनल मॉनिटाईज व्हावं, आपल्याला चॅनल मॉनिटाईज व्हावं, अर्निंग व्हावी। परंतु आज तुम्हाला मी दाखवणार आहे मला यूट्यूब कडून किंवा गुगल ॲडसन कडून काय पार्सल आलंय। तुम्ही बघू शकता, प्रत्येक कंटेंट क्रिएटरची ही स्वप्न असते की आपलं चॅनल मॉनिटाईज व्हावं, हे करावं। मला आलेलं आहे गुगल ॲडसन कडून टिपिन, म्हणजे पिन आलेला आहे थोडक्यात। चला तर मग मी आज तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये चॅनल यूट्यूबचं मॉनिटायझेशन कसं करायचं। सर्वात आधी तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी आतापर्यंत कुठलीच गोष्ट सिरियस होऊन केली नव्हती। यूट्यूबचं चॅनल सुद्धा काढलेलं किंवा त्याच्यावरती सुद्धा काम मी एवढं काही सिरियस असं करत नव्हतो, पण सहज आपलं करत करत आता सध्या माझा जॉब करत उरलेल्या वेळामध्ये शेताकडे ते काम करत करत जो मला वेळ मिळतो त्याच्यामध्ये मी काहीतरी छोटे मोठे आपले व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकत असतो, शॉर्ट असतील हे असतील। त्याच्यामुळं हे करत करत माझं आपलं काम चालू होतं। पण आज तुम्हाला मी सांगणार आहे की यूट्यूब चॅनल आपलं मॉनिटाईज कसं करायचं। सर्वात प्रथम आपलं चॅनल मॉनिटाईज झालं की आपल्याला नोटिफिकेशन येतं की बाबा आपली आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, तिथं आपण पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, पासपोर्ट अशा आणखीन एक दोन डॉक्युमेंट आहेत ज्या की आपण अपडेट करून आपण ही करून घेऊ शकतो की आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला एक मेल येते की बाबा आपली आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, मग काही जणांचं काय होते प्रोसेसमध्ये जाते, त्याला 2 दिवस 3 दिवस किंवा 4 दिवस किंवा आठवडाही लागू शकतो आणि काही जणांचं तात्काळ पण होऊ शकतो। मला साधारणतः आयडेंटिटी व्हेरिफिकेशन व्हायला मला वाटतंय काहीतरी बघा 4 दिवसानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झाला आणि मला मेल आला व तुमच्या आयडी जो आपण व्हेरिफिकेशन केले त्या ॲड्रेसवरती आपला पिन गेलेला आहे, जो की कशासाठी की आपला ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी। गुगल ॲडसन्सला जो आपण ॲड्रेस दिलेला आहे तो व्हेरीफाय करण्यासाठी आपला हे केलेलं आहे, म्हणजे हे आलेलं। मग आता दिवाळीमध्ये याच्यापेक्षा चांगलं गिफ्ट काय असणार आहे। आपलं पिन आल्यानंतर ॲड्रेस व्हेरिफिकेशन वगैरे करून घेतलं, व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर परत आता पुढचे म्हणजे आता त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन येतो की यूएस टॅक्स इन्फो भरायचे। यूएस टॅक्स इन्फो भरल्यानंतर आपल्याला काय होतं, टॅक्स म्हणजे जो आपला टॅक्स कटतो ना त्याच्यामध्ये कन्सेशन मिळतं। मग ते व्यवस्थितरित्या अपडेट केल्याच्या नंतर परत आपल्याला हे येतं ऑप्शन बँक अकाउंट ऍड करायचं। बँक अकाउंट ऍड करत असताना स्विफ्ट कोड लागतो, IFSC कोड लागतो, अकाउंट डिटेल्स वगैरे, म्हणजे असं एक एक प्रोसेस आहेत। त्या 4 प्रोसेसमध्ये आपल्या म्हणजे हे अकाउंट लिंक करण्यासाठी लागतात। चला मित्रांनो, तुम्ही पण असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा।